नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपले देखील कोणत्या कारणामुळे पैसे बंद झाले का? चला तर मग बघूया. आता आपले बंद झालेले पैसे चालू कसे करायचे तर. त्याकरिता आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण पडताळणी अहवाल आपल्या अंगणवाडी सेविकेकडे द्यावा लागत आहे. आपल्या घरात 2 विवाहित महिला एका राशन कार्डमध्ये असेल तर नक्कीच आपले देखील पैसे बंद झालेले असेल. पण मात्र आता एकीची संमती घेऊन कोणत्याही एका महिलेला पैसे चालू करण्याची संधी आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. त्याकरिता लवकरच पुढील स्क्रीनवर दिसलेला अहवाल आपल्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा. तसेच आपले कोणत्या देखील कारणामुळे पैसे येणे बंद झाले असेल त्यांनी देखील हा अहवाल आपल्या अंगणवाडी सेविकेकडे नक्की द्यावा, जेणेकरून आपले पैसे देखील आपल्या खात्यात येणे चालू होतील. चला तर मग बघूया. सर्वप्रथम आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण पडताळणी अहवाल. ज्याही महिलांचे मागील 2 महिन्यापासून पैसे येणे बंद झालेले आहे त्यांनी हा नक्की आपल्या अंगणवाडी सेविकेकडे पडताळणी अहवाल सादर करायचा आहे, जेणेकरून आपण कोणत्या देखील त्रुटीत न बसता देखील आपले पैसे बंद झालेले असेल तर ते येणे चालू होतील. त्यामध्ये विषय सांगायचा झाला तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पडताळणी अहवाल सादर करण्याबाबत. यामध्ये शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद असलेल्या पडताळणी करून खालीलप्रमाणे त्रुटी आढळून आलेली आहे. हे बघा, आता आपल्या घरात जर 3 महिलांना देखील लाभ चालू असेल एका राशन कार्डमध्ये तर त्यांचे संमती होऊन एका कोणत्या देखील महिलेला लाभ चालू राहणार, म्हणजे तिघांचे देखील बंद नाही राहणार. त्यामुळे हा अहवाल देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुसरे झाले तर तिथे बघा, राशन कार्डमध्ये कुटुंबातील महिलांची लाभार्थ्यांची संख्या, म्हणजे बघा इथे आपल्या एका राशन कार्डमध्ये एका अविवाहित आणि एक विवाहित असेल तर ठीक आहे, पण मात्र दोन्ही विवाहित महिलांना जर लाभ चालू असेल तर मात्र आपल्याला संमती करून कोणत्याही एकाच महिलेला याचा लाभ मिळेल. तसेच आपल्या घरात 4 चाकी वाहन आहे का, तिथे हो किंवा नाही बरोबर टाकून घ्या. व नंतर आपले वय 21पेक्षा कमी आहे का. बघा, आता इथे तारीख देखील दिलेली आहे, त्या तारखेपर्यंत आपले वय 21पेक्षा कमी पाहिजे, तरच तिथे हो किंवा नाही लिहा. तसेच आपले वय 65पेक्षा जास्त आहे का. बघा, इथं आता 1/8/2025पर्यंत आपले वय 65पेक्षा जास्त नाही पाहिजे. हो असेल तर हो लिहा, तसेच नाही असेल तर नाही लिहा. 65पेक्षा जास्त असेल तरी देखील आपल्याला इथे लाभ मिळणार नाही, म्हणून बरोबर पद्धतशीर लिहा. तसेच आपल्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का ते देखील इथं बरोबर लिहा. तसेच नंतर लाभार्थीच्या नावाने शेती आहे का. बघा, तुमच्या नावाने जर शेती असेल ते देखील बरोबर लिहा, असेल तर हो, नसेल तर नाही. व कुटुंबातील कोणी शासकीय सेवेत आहे का, म्हणजे सरकारी नोकरी वगैरे आहे का घरातल्या कोणाला. नंतर लाभार्थी निराधारचा पगार, म्हणजे निराधाराचा जो पगार असते तो घेत आहे का ते देखील इथे सांगायचे आहे. व तसेच 2पेक्षा अधिक लाभार्थी लाभ घेतलेले संमतीपत्र देखील इथे टाकायचे आहे. म्हणजे आपल्या घरात जर 2 महिला लाभ घेत असेल तर त्यापैकी कोणत्याही एका महिलेलाच लाभ मिळणार. त्याकरिता इथे संमती देऊन सही घ्यायची आहे व नंतर अंगणवाडी सेविकेकडे हा फॉर्म सबमिट करायचा आहे. असे अहवाल आपल्याला ग्रामपंचायतमधील अंगणवाडी सेविकेजवळून घेऊन त्यांच्याचकडे सबमिट करायचे आहे. ज्याही महिलांचे मागील 2 महिन्यांपासून पैसे येणे बंद झालेले आहे त्यांनी नक्की आपला पडताळणी अहवाल सादर करावा, जेणेकरून आपले पैसे देखील येणे चालू होतील. धन्यवाद.